नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सुदृढ आरोग्यासाठी चला आनंद पथावर, आपण सारे नाचू गाऊ योगा आणि आपले खेळ खेळूया या शीर्षकांतर्गत आनंदपथ रस्ता आरोग्याचा या उपक्रमाचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं. माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे व माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या वतीने हा उपक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. कोरोना महामारीनंतर संपूर्ण जग थांबले, अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. यावर उपाय म्हणून ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस आयुक्तालय, माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या संकल्पनेतून आनंदपथ रस्ता आरोग्याचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला होता. यंदाचे या उपक्रमाचं 4थं वर्ष असून पाचपाकाडी सर्व्हिस रोड व शेजारी असलेल्या उद्यानामध्ये हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमामध्ये विविध खेळ, साहित्य, कला, गायन, वादन असे विविध प्रकार सादर करण्यात आले. ड्रम सर्कल, जिम्नॅस्टिक, पंजा लढवणे, शिवकालीन युद्धकला, स्केचिंग, दोरी उड्या, मल्लखांब, क्रॉसफिट, नृत्य, आट्यापाट्या, गोट्या खेळणे, कराओके इत्यादी विविध खेळ विविध संस्थांचे कलाकार व खेळाडूंनी केले. तसेच येऊर गावातील काही तरुणांनी भोवरा, लगोरी, लेझिम देखील सादर केलं. यामध्ये नागरिकांनी देखील सहभाग घेत या संपूर्ण खेळाचा आनंद घेतला. तर या उपक्रमाचं उद्घाटन ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, माजी नगरसेविका रुचिता मोरे, एकनाथ पोवळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आनंद पथाचं उद्घाटन जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर
propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेची सुरुवात किरण नागती यांनी केली. तसेच या संस्थेच्या माध्यमातून फेब्रुवारी 2011 रोजी अभिनय कट्ट्याची सुरुवात करण्यात आली. 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नागती यांच्या संकल्पनेतून आनंद आश्रम येथे अभिनय कट्ट्याच्या नव्या लोगोचं अनावरण करण्यात आले. या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, नाटककार प्रदीप ढवळ यांच्या हस्ते या लोगोचं अनावरण करण्यात आलं. आता अभिनय कट्टा नव्या रूपात सादर होणार असून अभिनय, लेखन, संगीत सोबतच शिल्पकला, चित्रकला, पाककला अशा विविध कला प्रकार अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून रसिकांसमोर आणण्यात येतील. या प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात येतील. प्रसंगी शिवसेना महाराष्ट्र सचिव राम रेपाळे, विलास जोशी तसेच अभिनय कट्ट्याचे कलाकार सुशील परबळकर, कदीर शेख, महेश ससाने, महेश रासने, सहदेव सालकर, संजय पवार, अशोक कदम इत्यादी कलाकार येथे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तसेच माजी नगरसेविका कोपरी पाचपाखाडी मालती रमाकांत पाटील, विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या सततच्या प्रयत्नाने कोपरी गाव येथील कोपरी ग्रामस्थ क्रीडांगण येथील विविध स्थापत्य कामे व सुशोभीकरणाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळ्याचं उद्घाटनाच्या प्रसंगी ठाणे उपशहर प्रमुख प्रकाश कोटवाडी, माजी नगरसेविका शर्मिला गायकवाड, गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील, हबप सखाराम महाराज इंदोरे, सचिव प्रकाश खांडेकर, महिला विभाग समन्वयक यमुना म्हात्रे, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, विभाग प्रमुख संतोष बोडके, महिला विभाग प्रमुख निर्मला काळे, स्वप्नील लांडगे, सचिन टिबरवाल, मंगेश गोईर, रुपेश पाटील, संतोष पांचाळ, कुणाल पाटील, तेजस दळवी, महिला शाखा प्रमुख सुषमा दिवेकर, रुपाली मेस्त्री, नीलम रामाणे, त्याचबरोबर वर्षा भोसले, बळीराम पाटील, प्रमोद भोपी, शरद पाटील यांसह अनेक पदाधिकारी व कोपरी गावातील शेकडो नागरिक व खेळाडू येथे उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून, गेले शेकडो वर्षापासून हे कोपरी गावातील ग्रामस्थ मैदान खऱ्या अर्थाने आमच्या गावाच्या मालकीचे होते. परंतु हे काही कारणावश फॉरेस्टच्या अंडरमध्ये गेल्यानंतर माननीय या महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनीही आम्हाला रिझर्वेशन करून दिल्यानंतर अनेक स्थापत्य कामे या ठिकाणी केली गेली. परंतु काही पाहता अनेक अनधिकृत प्रकारची वाहने पावसाळ्यात इतर दिवशी सुद्धा इथे पार्किंग होतात आणि त्यामुळे लहान लहान मुलांना सुट्टीच्या दिवशी इथे क्रिकेट खेळता येत नाही. या अनुषंगाने विचार करून नगरसेवक मालती पाटील, नगरसेवक शर्मिला पिंगोळकर, शर्मिलाताई असतील, नगरसेवक नम्रताताई असतील, या सगळ्यांनी विचार करून यावर उपाययोजनासाठी मग शिंदे साहेबांना विनंती केली आणि शिंदे साहेबांना आम्हाला या ठिकाणी विशेष निधी उपलब्ध करून दिली. आणि ते विशेष निधीतून हे जे मैदान आहे त्याला नगरसेवक मालती पाटील यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे सुशोभीकरण होणार आहेत. परंतु या सर्वांवर अंकुश घालण्यासाठी या ठिकाणी आज आपण सुशोभीकरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. सन्माननीय महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीतून मला असं वाटतं की आज अनेक ठिकाणी कामं चालू आहेत. नगरसेवक कालावधी हा संपलेला असताना देखील कामांना कुठे विश्रांती मिळालेली नाहीये. आज मला खूप अभिमान वाटतंय की साहेबांचा निधी आज मला वाटतं सगळे नगरसेवक आम्ही पुरेपूर म्हणजे फक्त नुसतं ठाण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आज कामं चालू आहेत. आणि मला असं वाटतं कोपरी भागात आजचं जे माझं काम आहे हे माझं सांगायला म्हणजे मला असं वाटतं शिंदे साहेबांनी खूप मला असं वाटतं एक तथास्तु हा हात ठेवलेला आहे आणि प्रत्येक कामाला जी पण कामाची मागणी करतो त्या कामाला आम्हाला प्राधान्य दिलेलं आहे. हे मैदान मला असं वाटतं एकमेव मैदान असं जवळ गावकीचं आहे. तिथे मुलं मला वाटतं सगळ्या प्रकारचे खेळ या मैदानात खेळले जातात. अनेक प्रकारचे कार्यक्रम या मैदानात होत असतात. परंतु इथे आजूबाजूला जे बसण्यासाठी जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना बसण्यासाठी जी व्यवस्था पाहिजे होती ते आज तिथे बैठक व्यवस्था होऊन त्याच्यावरती एक शेड येणार आहे. कारण का जर ऊन असेल, पाऊस असेल, काही असेल तर तिथे सिनियर सिटीजन जाऊन बसू शकतो. त्याचप्रमाणे इथे एक मला असं वाटतं 2 वर्षापूर्वी आपण स्टेज बांधलेलं आहे.
या स्टेजच्या इथे देखील रॅलिंग वगैरे बांधून त्याचं देखील सुशोभीकरण, तिथे देखील अत्यावश्यक जी कामं आहेत ती कामं त्या स्टेजवरती होणार आहेत. मैदानात मला असं वाटतं की रस्त्यावरती असल्यामुळे, जॉईन असल्यामुळे आणि गाव जवळ असल्यामुळे अनधिकृतरित्या इथे गाड्या लागल्या जातात आणि त्याच्यामुळे मुलांना जिथे खेळायला पाहिजे ते खेळता येत नाही. अनेक कार्यक्रम करताना अनेक वेळेला अडचण येतात. एखाद्या वेळेला एखादी गाडी जर काढायची असेल तर त्या व्यक्तीला शोधण्यासाठी मला असं वाटतं 1-2 तास फुकट जातात आमच्या आणि बऱ्याच मुलांना खेळण्यामध्ये व्यत्यय येतो. तर अशा वेळण्यासाठी किंवा त्याच्यावरती आळा घालण्यासाठी हे जे मैदान आहे त्याच्या बाजूला आम्ही एक छोटंसं रॅलिंग टाकू का, जेणेकरून गाडी आतमध्ये येणार नाही आणि एक छोटीशी एंट्री ठेवू का, तिकडनं मुलांना तिथे येण्यासाठी प्रवेशद्वार असेल, रस्ता असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं मुलांना डे नाईट कधीही इथे खेळता येईल. माझा नमस्कार. आज आपल्या कोपरी प्रभागामधून सन्माननीय आपल्या मालती वहिनी आणि रमाकांत दादा यांनी आज कोपरी गावामध्ये जे मैदानाचा कोपरी गाववाल्यांचा जो पाठपुरावा होता मालती वहिनींकडे आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे कोपरी गावातील मैदान सर्व ह्या कोपरीकरांना मिळवून दिलेलं आहे. आत्ताच आपल्या लाडक्या नगरसेवक साहेब यांनी सांगितलं की पुष्कळ कामं आम्ही केली आणि ते खरंच करतात, त्याबद्दल दुमत नाहीच आहे. पण मला आता या तुमच्या माध्यमात एक त्यांना विनंती करायची, आपले उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्रीच ते, उपमुख्यमंत्री कसे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जास्त काम करतात. तर मला एवढंच म्हणणं आहे, इतर ठिकाणी शुद्ध जशी भवनं बांधली आहेत कोणाच्या समाजाची, तसंच एक आगरी कोळ्यांचं एक भवन बांधावं अशी मी त्यांना या आपल्या माध्यमातून विनंती करून. सध्या उन्हाळी सुट्टी झाली असून ठाण्यातील घोडबंदर रोड, मुलुंड आणि ठाणे पश्चिममधील आसपासच्या नागरिकांच्या सोयीचे आरक्षण केंद्र म्हणून वर्तकनगर आरक्षण केंद्र पाहिले जायचे. परंतु गेल्या काही महिन्यांहून अधिक दिवस हे आरक्षण केंद्र MTNL आणि रेल्वेच्या वादामुळे बंद पडलं होतं. आरक्षण केंद्र बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता व ठाणे स्थानकामध्ये आरक्षण केंद्रात जावे लागत होते. स्टेशन परिसरात पार्किंगसाठी देखील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. याची तक्रार नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे केली होती. खासदार नरेश म्हस्के यांनी तात्काळ हे आरक्षण केंद्र सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलली आणि रेल्वे प्रशासन व MTNL यांच्यात समन्वय साधून हे आरक्षण केंद्र पुन्हा सुरू केले आहे. खासदारकी खाक्या दाखवल्यानंतर हे आरक्षण केंद्र पुन्हा सुरू झालंय. आज या आरक्षण केंद्रास खासदार नरेश म्हस्के यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे विलास जोशी, ओवळा घोडबंदर शिवसेना शहर प्रमुख राजू फाटक, बाळा गवस, संजीव कुलकर्णी पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षण केंद्र सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी खासदार नरेश म्हस्के यांचे आभार देखील मानले आहेत. जे दिवस आहेत, लोकांचं गावी जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ठाण्याची वाढती लोकसंख्या, स्टेशनवर जाताना असणारं ट्रॅफिक, यामुळे या आरक्षण केंद्राला आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. परंतु 1 महिन्यापेक्षा जास्त काळ या ठिकाणी हे आरक्षण केंद्र बंद होतं. BSNL आणि यांच्यामध्ये काही वाद होते, काही गोष्टी, त्यामुळे थोडाफार उशीर लागत होता आणि रेल्वे प्रशासनाचं खऱ्या अर्थाने दुर्लक्ष या ठिकाणी केलं होतं. शेवटी मला खासदारकीचा खाक्या आणि शिवसेनेचा बाणा दाखवावा लागला आणि त्यानंतर हे केंद्र सुरू झालेलं आहे. लोकांचा फायदा हा महत्वाचा आहे आणि याला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय. त्यामुळे रेल्वेचं काम आहे की फायदा बघण्यापेक्षा सुविधा देणं, कारण या सरकारी सेवा आहेत आणि रेल्वे खूप चांगला प्रतिसाद रेल्वेच्या दृष्टीने या महाराष्ट्रातून त्यांनी मिळतोय. त्यामुळे त्यांनी लोकांना सेवा देणं गरजेचं आहे. ते माझं काम आहे खासदार म्हणून रेल्वेचे प्रश्न सोडवणं, नागरिकांमध्ये आणि रेल्वे प्रशासन याच्यामधला दुवा साधणं हे खासदारकीचं काम असतं आणि ते मी केलेलं काम आहे. वेगळं काय असं केलं नाही. सेंट्रल असेल, वेस्टर्न असतील, त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने याच नाही तर नवी मुंबईमध्ये जे काही स्टेशन्स आहेत, सिडको आणि त्यांच्यामध्ये जे काही तो असमन्वय आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. गेले कित्येक वर्ष सिडकोनी स्टेशन बांधली, चालवतात रेल्वे, परंतु त्याचं मेंटेनन्स कोणी करायचं, असे अनेक प्रश्न आहेत. आर्थिक फायदा सिडको घेतं असं रेल्वेचं म्हणणं आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा समन्वय साधून एकत्र सगळ्यांना बसून मार्ग काढतोय आणि लवकरच यावरती मार्ग निघून लोकांना सेवा मिळेल. ऑलरेडी माझी मीटिंग झाल्या आणि या आठवड्यातच दौरे या ठिकाणी होतील स्टेशन. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.